पाणी बी आले आपलं आता वाजत आहे. मोटर चालू करून आणली. खत काढून घेतलंय आपण. एवढं मारले तिथं 2 आवटे बाजा तिथून खाली हरशारी म्हणत आले बाई म्हणता किती ओके बा आता किती टोके मोर किती गेले ते ओके किती होते. स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग लाईटीचे उजाडात मी सुरू केलंय आज ब्लॉग बनायचा. आपण गाडीच्या उजेडावर सगळा एल्बो एवढं फिट केलेला आहे. सगळा अजून अंधाराचे आता उजळले थोडं उजळली सगळं अंधाराचे अजून 6 वाजता मोठी चालू केली आपण. पाणी बी आलंय आपलं आता वाजत आहे. मोटर चालू करून आणली. आपण पाणी बी चालू मोटर आले बातमी एल्बो जोडला होता पाणी आलं इकडं पडलं बघा. त्या पाईपलाईन जोडलं का बघा पाणी इकडे येतं. आता चला खाली इकडं जायचं आपल्याला. आपलं पाणी बी वाजत आहे बघा. तिथं पाणी आले दिसांना काही अंधार एवढं हाय उजेड उडवले. पाणी बी आलं त्याला खत मारायचं बाबा. खुरपाणी केलेली आल्या सगळे खत मारायची. 26 त्या कोणी बा एवढं वावराला 1.5 गोणी लागण 26ची खत मारून पाण्याच्या त्या सुंदर अशा कॉर्नरला त्या पाण्याला कोणे लावलेले आहेत आड्या वारमा कोरा किती कॉर्नर सरळ पाणी येतं. जे कॉर्नर आताचं बाईचं मोठ आहे. पुढे एक कॉर्नर आहे बघा तुम्हाला एक कॉर्नर त्या कॉर्नरवर लावलेली कोपऱ्याला त्या कोपऱ्याला बारे बारे पाणी खत मारून घेतलं बा. एवढं खत काढून घेतलंय ते एवढं मारलं तिथं 2 आवटे बाजा तिथून खाली राहिलं एवढं मारायचं. 2-2.5 आवटे ते वरची वाफे रावले की शेवटला मारायला ते मारतंय तिथं पाण्यामुळं. कधी हे मारून घेऊत बा की बा एकदम दिसतंय एवढं एक आवट व्हायला आता फक्त एक वाफा राहिलाय. मग बा वरचं हे आणि हे अर्ध म्हणजे 2.5 आवटे राहिलेले तर आणि एकीकडचं आवट झालेले बा. खत ह्याच आवट्याला कमी पडलंय. 1.5 गोणी आणली होती. ह्या वरच्या आवट्यास फक्त 4 वाफे झाले तर अजून 6-7 वाफे राहिले तर अजून एवढं बाजू किती खत पडन काय माहिती बा. 1.5 गोणी पडत असते का 2 पडतात काय माहिती. बरेच बाजूक सूर्य बी नाही उगल्याला. चला आता किती वाजले तर आता वाजले तर 6:15 बा. जोडायला 6:30 वाजल्या पार पाणी यायला बा बरं का ते म्हणून टाईम झालाय. 5लाच लाईट येत असते 6ला मोठं चालू कारण आलं तर जोडाजोडीतच टाईम गेलता. चला ते वाफा भरला तर हे पुढं मग होईन आपले आवट मग येईन भाऊ किंवा वाफ्याला अलीकडच्या आवट्याला पाणी मधले बा. आता 12 मोल्ड इथं आता चाललंय खाली पाणी हे बा. बागळ्यापासून अलीकडे मधलं आवट झालंय. आता राहिले हे बा ह्या ह्या पलीकडचे दंडाव फोल्डल आहे पाणी. आता खाली जाईन बा फार इकडे लिंबाकडं पाणी. चला पान कोंबड्या कशा बा एक घोळका करून चालल्या त्या बा. धनुष्य बाणासारखे करतात गेले परत माघारी आल्या त्या थोड्या बेमून लगेच माघारी आल्या डबल चालल्या तळ्याकडे खाली. आता सूर्य बी वर डोंगर बा उगून आलेला आहे बा. 7:30 वाजता सूर्य उगलेला आहे पार वर उगून आलाय बा. आता सगळे पक्षी इकडून तिकडे फिरायला लागले बा. डबल आले ओके बा. पान कोंबड्या बा कशा धनुष्य बाणासारख्या चला त्याचा
आपल्या लिंबाकून नाही बा, वरूनच पाणी हे आवट्याला बा. हा बघा कसं खातोय पाणी मोरवा. किरकुडे बाहेर निघतात लगेच. पाणी चाललं त्याच्या पायापाशी बाबा तो कसं खातोय किरकुडे. तो भांडणं बी खालतात बघा. खाऊन द्यायला बा तो बघा कसं मारित दुसरं वागायला. बाकी ती इथं बघे पण एकटाच हो खातोय त्यांना सगळ्याला मारितोय. बाजू का बगळे यायला लागलीत बा. आता गोल फिरून बघे इकडे ईदच येते. आता उडून गेल ते आले बघे माघारी. डोक्याच्या वरून चाललीत वाढवा. आले बेंगून घातले विमानासारखी गोल चक्कर केली लँडिंग. उतारले खाली विमानतळ. त्यांचे विमानतळ बघा. 4 विमान उतरले बा विमानतळ. बाकीची विमानं गेली बाजूला दुसरीकडं. तेव्हा टक बा गेला बा. आता लिमुण्यात चाललाय डायरेक्ट मोर बा. गेला तिकडे खाली लिमुण्यात बाया गावापाशी होता मोर. तिथून डायरेक्ट बाया लिमुण्याकडे उडत गेला. बघले नाहीत भीती एवढ्या बा. मोर भीतीत लगेच जवळून चालला ओके बा खाली बा. इकडे गेला फार नदीकडं. ओके बा आता किती येतो ओके मोर. ओके किती गेले ते. ओके बा किती होते मला दाखतो मोर बा. एक शेवट मागा राहिलाय. उडे मारेल बाबा. टकते मोर गेला भर कोणी बा. फक्त एकच आउट राहिले तिथून खाली बा. हे सगळे झाले तर 2-2.5 आउटे. तर शेवटचा वाफा राहिलाय आणि राहिले एवढे एक आउट. आणि मग तिथून पलीकडचे लांबट वाफे. आता या आवट्याला फोल्ड आहे. आता एवढं आउट झालं की मग बा हे वरचे लांबट वाफे बी जायचे. तर